नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील अशी चर्चा होती। मात्र या निवडणुकीतून माघार घेत आहे अशी घोषणा छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुचवलं होतं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मात्र या निवडणुकीतून मी माघार घेत आहे असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं। नाशिक मतदारसंघामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ नये, तसंच प्रचारामध्ये विरोधकांना आघाडी मिळू नये यासाठी हा निर्णय घेत आहे असं भुजबळ यांनी जाहीर केलं। नाशिकमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जी कामं झाली त्यामुळे नाशिककरांकडून मला चांगला प्रतिसाद मिळालाय असं भुजबळ म्हणाले। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले, म्हणजे आज जवळजवळ 3 आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे। आणि अजून सुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही। आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं। त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे।